बघू आई किती रुपये देतो नाही. अरे बाबा इकडं माझा मित्र दोघं जण भाई संतोष आणि रोया आले आम्हाला स्वाराला. आता अर्धा तास बस लेट आली ना तर दोघे वाजता आम्हाला घरी सोडा. चला तर फायनली आमची बस आलेली आहे. बघा रूम मस्त असा रूम आहे लय भारी एकदम. हे भव्याच कच्च काय त्या रायडर जागा लागली कामाला चलो. अरे बाबा हे पुरं बघ. नमस्कार मंडळी, मी आहे रोज चिंद्रनकर आणि तुमचं माझं यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तर आज आम्ही चाललोय महाबलेश्वरला. हे बघा आमची बॅग रेडी आहे. इकडं पाऊस येता मला स्वराला. इकडे मयुरी पण रेडी झालेली आहे. तर आता आई पैसे घेतात. आई आई पैसे द्याव ना. आई येईल पैसे घेईल. तिकडं बघा स्ट्रेटनिंग केलेली आहे. वा तिकडं मी तसाच गांभी फुटले मला काही बोले. चला आता आमची 12ची बस आहे. एक जोडपा गेलाय पुढं माझा मित्र आकाश आणि वहिनी. तर त्यांना तिकडच भेटू आपण थोड्या वेळातच. तर आई आलेली पैसे देऊन बघू आई किती रुपये देतो म्हणा. अरे बाबा यार मी का लहान पुरे आहे. मी आता पहिलीला ना 1-1 रुपये चिल्लर देतो. बाबा या इकडं 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 हिने पण आणते सगळं हे जे नोटा 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 पाहिजे ना मला. चिल्लर नव्हते खुशे नाही परत दिलो ना. आईने रात चिल्लर दिलेली. चला आई आलेली आहे. बाबा या नोटा आल्या. 100 नोटा घेऊन आले. ही चिल्लर दे तुझी. ही चिल्लर रिटर्न मध्ये पैसे दिलेले आहेत बघा. खुशी धन्यवाद. बाबा काय काय मनाना दिलं पैसे. हे दोघांना दिले ना. जे जे तुला जे तुला 1000. बाबा तुला ऊन येतं ना जडवलं. चला आता भेटूया तिकडं डायरेक्ट. जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा. तर भेटूया थोड्या वेळात. तर आमची धनो रेडी आहे. मानो कुठं गेला हे आमचा ड्रायव्हर. तिकडनं पप्पा पिक करेल आम्हाला इथून तर आदाईपर्यंत. मानव टाटा आदाईला घेत टाटा. फायनली आमची गाडी पळालेली आहे. आता मानव आम्हाला आदाईपर्यंत नेल आणि तिथनं पप्पा येईल चोराला पुरं. तर पप्पा आलेला आहे का. टाटा टाटा. चला आता पप्पा इथनं आम्हाला डायरेक्ट बस जवळ नेईल. फायनली पोहोचलेलं आहे आम्ही. आणि इकडं माझा मित्र दोघं जण भाई संतोष आणि रोया आले आम्हाला स्वराला. गुड्डूला स्वराला आता छोटा गुड्डू. चला पप्पा टाटा. पैसे दे. पैसे ना सुटणार रोया. काय पैसा सुटणार ना. तर मैत्रिणी जमलेले आहेत ते इथं दिसणार ना नीट. नंतर दाखवतो तुम्हाला पुढं. फायनली माणूस झोपलेला तारा दिलेला नाही. बसची वाट बघू बघून आम्ही कटाळलेलं आहोत सगळं. अजून घाट कोपरला आहे. बस एक बस कोणती तास सुटलेली आहे. एक बसची तर बसतो दुसऱ्या बसला आम्ही घाट कोपरला आहे. तो आल्यावर आता टाईम लागेल त्याला पण. रात 12:30 वाजून गेलेले आहेत. तर आमची तोंडा बघा बघा लय फिरायचा होता ना. आता अर्धा तास बस लेट आली ना तर दोघे वाजता आम्हाला घरी जाऊ. आम्ही येत ना. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. भाई
भाई राज कसा होता दुखी आत्मा बघा दुखी आत्मा इनको दर्द बहुत है लेकिन बता नहीं पा रहे हैं इनको पीड़ा बहुत है कौशीवरून लढ होता कौशी धरून इथं घाम पुरलेला डायरेक्ट कपाळ पण सगळा भिजलेला घामाने. चला तर फायनली आमची बस आलेली आहे. रास टाइम लागला. कितनी खुशी रास खुशी नाही कुठे डोकं लागलं. किती खुशी आता बघा बस बघा चमकतं कशी. हा डोलात चमकला तुमचा दोघींचा. बघा बस पकडून ठेवा का 17-18 पुढे पुढे बघा इथे 17-18 की तिथे चला पुढे पुढे एक कपल झाला खाली आमचा. चला आता आम्ही आमची जागा व्यापू खाली. ही जागा आमची आलेली आहे. एसी ना बंद होणार. इकडे बसले वरती पण सीट आहेत. ते लाईट लावते लाईट आहे का तर भेटूया डायरेक्ट सकाळी. झोपतो आम्ही रातचं 2 वाजलेले आहेत. 6.5 hours later. सकाळचं 6 वाजलेले आहेत आणि झोपांची उठल्या आम्ही. बस निसती टाना टाना उठतं बस. कसा वाटलं बस मध्ये एक्सपिरियन्स. झोप लागले का नीट. निस्ती उरत बस. अजून 1 तास लागून जायला. तर बघूया पुढं कसं काय आहे ते. बघा व्ह्यू कसला भारी आहे. सनराईज झालेला आहे आणि आम्ही घाट चढतोय. बघा इथं हॉलिवूड वॅक्स. आम्ही गेलेलो आहे गोव्याला. परत ना जाऊ इकडं. चला तर आम्ही आलेलो आहे. बसवाल्याने सोडला आता इथनं टॅक्सीने जाऊ हॉटेलला डायरेक्ट. नाव काय नाव बाळासाहेब ढेबे. बाळासाहेब ढिबे. तर यांनी आम्हाला आता आमच्या हॉटेलजवळ सोडलेला आहे हायवे इन. चला भेटूया नंतर. हायवे इन आलेला आहे. चलो बाबा. हा रिसेप्शन एरिया. टायमिंग दाखवले दुबईचा टायमिंग इंडियाचा आणि पॅरिस. वायफायचा पासवर्ड दिला. चल आलो फायनली आम्ही. बघा रूम मस्त असा रूम आहे. लय भारी एकदम. बघा कसं आहे मस्त. हा यू मिरर. तर रूम बघलाच तुम्ही कसा आहे. मस्त आहे रूम एकदम भारी. तर त्याला विचारला कसं काय ते पुरं तो बोलतं लंच वगैरे डिनर वगैरे सांगू आम्ही सगळा. आणि तो गाडीवाला पण येईल फिरवायला नेईल आम्हाला. तर थोड्या वेळात भेटूया. रात्री लेट झाला आम्हाला बसला. बसवाला आमचा 12चा टायमिंग होता. 1:30ला आला बसवाला. त्यांनी एकाने ठोकलेली तर ती बस चेंज झाली. दुसरी बस आली त्याच्यामुळे लेट झाली. तर तिथनं त्यांनी सोडला इकडं महाबळेश्वरला. आणि तो इथं गाडीवाला भेटला. 100 रुपये घेतले त्याला आणला पाठी. मस्त आहे एकदम बजेटमध्ये सगळा. माझं पॅकेज एकदम 8,000चा पॅकेज होता कपल. त्याच्यामध्ये तुम्हाला हॉटेल सगळा रूम बघा आता किती भारी होतो. जेवण 3 टाईम आहे. ब्रेकफास्ट लंच आणि डिनर. आणि गाडी आहे त्यांची फिरवाला. तर पुढं दाखवतो मी कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. गाईज आमची तयारी झालेली आहे. बघा आमची ड्रेसिंग एकदम मॅचिंग झालेलं आहे. आता गाडीवाला येईल खाली तर त्याच्या पाठी जाऊ फिरायला. मग पुढं दाखवतं
कसं काय ते रास खुश झाले. हाय. तर दुसरा जोडपा पण आलेला आहे आमचा आणि आम्ही चाललोय खाली. तो जोडा चालला पुरं. तर आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. तर साईट सीनवाला तो येईल बोलता 11 वाजता समजून सांगितलं आणि 2:30 वाजता आम्ही जाऊ फिरायला. तर त्याला नाश्ता करतो. भाई हे ना स्ट्रॉबेऱ्या दिसले, लगेच स्ट्रॉबेऱ्या घ्यायला. किती पाहिजे वाटा? कसा वाटा? तो मिसळ पाव आलेली आमची आणि इकडे एक वडापाव आलेला आहे सेपरेट. आता दुरकूच घालू वाद झाला. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही चाललो हॉटेलला. बघा इथं बजरंगबलीचं मंदिर आहे. हा बघा हात पकडून ठेवले परनाठी. बजरंगबली की जय. चला तर दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आमचं जेवण आलेलं आहे. तर व्हेज होतं आमच्या पॅकेजमध्ये. तर बघा इकडं सगळं शिफ्ट झालेलं आहे. माझ्यामध्ये कांदा तर काही नाही. तर आता आम्ही सुरुवात करू ना. जेवण झाल्यावरती तो साईट सीनवाला येईल गाडी घेऊन आणि आम्हाला नेणार आहे. तर बघूया, भेटूया डायरेक्ट तिकडे तो आल्यानंतर. गाडी आलेली आहे आमची आणि आमचं हॉटेल आणि आम्ही आता चाललो फिरायला. बरं आहे, एक तो टेन्शन नाही पॅकेजवाल्यांचं जे सगळं. चलो चाललो आहे. तर फायनली गाईज आम्ही पोहोचलो आमच्या पहिल्या पॉईंटवरती, विल्सन पॉईंटला. चला बघूया पुढे दाखवतो काय होतं ते. तर इकडं आम्हाला घोड्यालाही थांबवला. बोलतं बसून बघा, आम्ही तुमच्या फोटो काढू मस्तपैकी. मग आम्ही पण विचार केला आले होतं बरं बसू दे, व्हिडिओ काढला तो होतील युट्यूबला टाकायला. इकडे पुरं मित्र भेटले घोड्याला जेवण. हे भव्याच कच्च काय त्या नावडा बसला गोऱ्यावर. बात तो सही है. मेरे को तसा धक धक हो रहा है. काय बाई तुला काय वाटतंय? यो वरती मस्त बसले ती. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया. चला आता महिरी बसलेली आहे. माझं झालेलं आहे घोड्यावरती बसून. आता इकडे बघू काय होतं. क्या कर रहे है यार तू? तो मजाक है क्या? ती घाबरले. हा अरे काय ना होणार. चष्मा नको घाल. चष्मा दे इकडे. घाबरले राज घाबरले ना. खर्च द्यायला लागला आम्हाला परली तर. हो तिकडं बसवले. कडक हवा टाईट झाले पण आमची तिकडं. कशी वाटली तिथे? अगो पाय परायला लागली. स्माइल द्या जरा, घाबरू नका. चला तर अशा प्रकारे आमचा व्हिडिओ झालेली आहे. घोड्यावरती बसून विल्सन पॉईंट जवळ आहे. आम्हाला ह्यांनी सोडलेलं आहे गणेश मंदिर पॉईंट जवळ. तर गणेश मंदिरची अजून एक वरती पॉईंट आहे बोलतं. चलो. हा श्री स्वयंभू गणेश मंदिर. ह्याच्या लेफ्ट साईडनं पॉईंट आहे बोलतं, तिकडनं जाऊन. हां आमचा पप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे पॉईंट बघायला वरती जंगलामधून. बघा कसा रस्ता आहे. 10 मिनटं लागतील मोजून. 10 मिनटं लागतील. यायला 10 मिनटं, जायला 10 मिनटं. बघू आता किती दमतो आम्ही. रस्ता बघा एकदम खतरनाक. हो रिपोर्टर आले. एक जोडपा चाललंय त्यांच्या
छोट्याशा पिल्लूला घेऊन दमत दमत बापाचा घाम कारलेला आहे. बस हवा निकल गई. आता आमचे मित्र नवीन शोध काढले. इंग्रजाई बांधलेला कट्टा. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. हो तर इंग्रजाई बांधलेला कट्टा. इथं वन्य प्राण्यांपासून सावध राहा. इथे कोणी येत नाही त्यासाठी म्हणून. इथं जिप्सी आहे. जिप्सी जिप्सी हिला जिप्सी बोलतात. जिप्सी. चला एक पॉइंट तो स्किप केला थोडा. आमचा बाबाची तुझा घाबरा होता म्हणून. आणि तिथे जंगल एरिया होता पक्का. तुला लेडीज पण घाबरल्या. चला आता दुसरा पॉइंट होता. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. बोटिंग करायला आलोय आम्ही आता. तर आम्ही पोचलो आता महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषद महाबळेश्वर वेण्णाळ लेक बोट क्लब मध्ये. तर आता पुढं बोटिंग आहे. काय बा कागद काढते तू. केक खातं इकडं. आंबा आंबा करतं कोड्या ना. धुरकूस घातली वाहिनी. आता इथं लिंबू सरबत प्यावं मी. ताण लागले आम्हाला रास. आता फोटोशूट करायला आलो आम्ही. इकडं लव आहे, इकडं पंख आहेत, तिकडं पण आहे. आता इथेशी डिपॉझिट 1000 रुपये ही सेल्फ चालू शकता. म्हणजे तिकडं त्या एजंट त्यांचा माणूस असतं. तर आता इथं 600 रुपये 6 पर्सन इन्क्लुडिंग किट्स. आणि तिकडं 7 पर्सन इन्क्लुडिंग किट्स 500 अर्धा तास आणि 1000 एक तास. आम्ही पॅडल बोटिंग घेतलेली आहे. पॅन्डल मारायचं हे बघा. इकडं जाऊन आता चलो मला बसले आराम केला. चलो आता कार्ड दिलेला 1000 रुपये डिपॉझिट केलं. 600 रुपये फी 400 रुपये कार्ड रिटर्न दिल्यावरती परत भेटतील आम्हाला. तर इथेशी लाईफ जॅकेट घालायला सांगितलंय. जादू झालेला आहे. जादू यो जादू जादू धरून ठेवायला जरा. सगळं आर्मीवालं आम्ही चाललोय बघा. हा बाबा हे असते. तू पहिले उतर सगळ्यांना घे. जोगा लागली कामाला. चलो अरे बाबा ये जे बोटिंग दमांचा काल लेक्स होतील कुठं काय टांगरे होतील. आता या दोघी मजेशीर दमलो. 700 रुपयांना मौला आम्हाला एवढं. 700 रुपये. तो काय बोलला. ओके तो धराला हंग ना. अरे किती लांब आहे तो. लेकिन एक सेकंड घाबरले तू किती ना. लय घाबरले. वहिनीला प्रश्न भरले यातनी कसं आहे. हे येतील आपल्या न्यायला. ना मग पारणार नाही. पाणी शांत आहे. दमलेला आहे. एक तास इथं आराम करू. कोण मारता टांगऱ्या. स्टॅमिना संपला. काम करतं माहितीये का तू काय करतात. काय करता. माझ्या तर हँडल आहे. तू नाही घेतला तो तुझी चुकी. तू नाही हँडल घेतला. तू घे आता. चला आता लेफ्टन मारला ना आम्ही. कुठं आणले. हा कुठं आणले आम्हाला. खतरनाक लोग है. पाणी हा पाणी द्या आता मग मी खुश आहे. पाणी म्हणजे मासा आहे बघ त्याच्यात. हा जे उचल ते चक्री मारी. गिर 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 गिर.
हसला जॅकेटच्या बाहेर निघला, दोन्ही हात काढले. तरसले विचार. खराब हो जाएगा. तर अशा प्रकारे आमची बोटिंग झालेली आहे. आणि कसं वाटलं बोटिंग? मला कसं वाटलं? मस्त का वहिनी, कसं वाटलं बोटिंग मध्ये जाऊन? मस्त वाटला न, मेहनत करता दोघींना मस्त वाटलेलं आहे. आमची धावून झाली, स्वतः ड्रायव्हिंग केली आम्ही, बरं वाटलं. तुम्ही पण या माझ्या घराला आलं तर स्वतःहून ड्राईव्ह करा, तीच मजा आहे. आता कार्ड देतो परत. पीछे पैडल बोर्ड किसको चाहिए? पैडल तुरंत मिलेगा. तर 400 रिटर्न दिलेले आहेत. चलो बोलो, आम्ही चालू तर आंबा आणि पेरू खायला लागलो. बहिणी आम्हाला सोडलेलं आहे हॉटेलला, आणि आता आम्ही जाऊ रूममध्ये आणि आराम करू. पहिला त्या दोघीनं बसवलं माझं आम्ही तिकडे, आणि आम्ही चाललो आता काहीतरी आमचा स्टॉक घ्यायला. स्टॉक घेऊ काहीतरी पाहिजे ना, थकल्यावर दिवसभर थकल्यावर. बात तो सही है. हे बघा सगळी लाइटिंग लावलेली आहे. पुढे मार्केट भरलेलं आहे. जास्त गर्दी ना, ऑफ सीझन आहे, पण बरं आहे. रास वारा आहे, लई टणटण वातावरण आहे. मार्च मध्ये आल्यावर तरी रास थंड वारा आहे, तर रास थंड वारा. बघ आम्ही चालत महाबळेश्वर पोलीस स्टेशन जवळ पोहोचलेलो आहे. रास मोठा मार्केट, रास तर मॅप्रो. आम्ही रास चालत आलो, पुरं खपतच ना. आता ह्यो काय आहे, पूनम प्युअर व्हेजवाला जवळ पोचल्या. सगळे या साईडला पण आहे, तिकडं पण आहे, चारही साईडला. चला तर आमचा डिनर आलेला आहे ना, आम्ही इकडं बाहेर बसल्या मस्त. आता राईस आहे, चपाती, कोबी आहे, पनीर आहे, आणि हे काय आहे, हे काहीतरी आहे. तर आजचे 10:30 वाजता आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही बसलोय थोडं, पण आम्हाला काही सुकान बसून दिलेलं नाही. दोघी पण माणसाला लक्ष ठेवायला येते. बाहेर पण बसून दिला ना, इकडं आतमध्ये पण आम्ही बोललो त्या रूम मध्ये जा ना दोघी जणी. आम्ही इकडं बसतो, तिथं पण बाहेर पण शेवटी तर बसा. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. चला आता आम्ही हे बघायचं काय खायचे, हे पुरं बघ.